गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। मी माझे मावळो सर्व तू तुझे उगवता। मी तू पण जगन्नाथा हो एकची तत्वता। देव भक्त असे द्वैत अद्वयत्व न खंडिता। दाखवी देव देवेशा प्रार्थना ही तुला। सद्गुरुनाथ महाराज की जय। क्षरब्रह्माच्या जाणीवेतून अक्षरत्वाच्या कृपेला सुरुवात होते। आलं का लक्षात? क्षरब्रह्माच्या जाणीवेतून अक्षरब्रह्माच्या कृपेला सुरुवात होते। कृपेला सुरुवात होते म्हणजे नेमकं काय होतं? साधक ईश्वराच्या म्हणजे अक्षर ब्रह्माच्या स्वरूपाच्या अंकित व्हायला लागतो। भक्त परमेश्वराच्या अंकित व्हायला लागला की त्याच्यामध्ये ज्या परिवर्तनाच्या प्रक्रिया घडायला लागतात त्याच्यातून त्याच्या व्यक्तिमत्वाला वेगळा आयाम तर मिळतोच मिळतो। तो सगळा भाग आपण पाहिला। परंतु मुख्यत्वे करून त्याच्या जिवंतपणी सुद्धा तो क्षरब्रह्माच्या जाणीवेत येऊन स्वतःलाच जणू पिंजऱ्यात कोंडून घेतल्यासारखा त्या शरीरात राहतो, ज्याला आपण देही ब्रह्ममयो भवेत असं म्हटलं जातं। परंतु हा सर्व प्रवास त्याचा जेव्हा चाललेला असतो तो सर्वार्थाने सर्व जाणीवांसहित ईश्वरत्वाला प्राप्त होण्यासाठी असा असतो। आणि त्या ईश्वरत्वाला प्राप्त होण्यासाठी तो जीवन जगत असतो। शेवटच्या सर्व संतांच्या कालावधीचा जर आपण विचार केला तर आपल्या लक्षात येतं की ईश्वरत्वाच्या भूमिकेत ते स्वतःला एक प्रकारे स्वतःचा विलय करू इच्छित असतात, आहे की नाही? ती भूमिका त्यांची महत्वाची असते। त्या दृष्टीने हा जो साधक आहे त्याला ज्या अक्षर पुरुषाला प्राप्त झाले असता पुन्हा जन्म मरणाची संसार प्राप्ती होत नाही। आणि तेच माझे खरोखर अविनाशी प्राप्तव्य स्वरूप होय हे मी माझ्या अंतःकरणातील गुह्य तुला दाखवित आहे। हे गुह्य सांगितलं भगवंतांनी, काही लपून ठेवलेलं नाहीये। त्याच्या पुढे ते म्हणतायत यत्र काले त्वनावृत्तिमां वृत्तिं चैव योगिनः प्रयाता यान्ति तम कालम वक्ष्यामि भरतर्षभ। अर्जुना, ज्यासाठी योगी लोक देह सोडून गेले असता पुन्हा संसारात जन्म घेत नाहीत व ज्या काळी देह सोडून गेले असता पुन्हा जन्म घेतात तो काळ मी तुला सांगतो, ऐक। म्हणजे आता इथे थेट मृत्यूच्या काळाची जाणीव घेऊन त्यांनी हे केलेली आहे। आणि जन्मकाळही कसा असतो त्या दोन्हीही म्हणजे अवताराच्या अगोदरचा आणि मृत्यूच्या वेळचा काळ कसा असतो अशा व्यक्तींचा ते त्याच्याबद्दल बोलतायत। खूप छान आहे। तेवीची आणिकही एक प्रकारे हे जाणता आहे सोपारे तरी देह सांडितेनी अवसरे जेथे मिळती योगी अथवा अवचटे ऐसे घडे जे अनवसरे देह सांडे तरी मागवते येणे घडे देहासीची
त्याचप्रमाणे माझे परमधाम कोणते हे आणिक एका प्रकाराने जाणता येणे सोपे आहे. जाणता येणे सोपे आहे म्हणजे जाणण्यासाठी इतरांनी कसं जाणावं. बाकीच्या लोकांनी आपल्यासारख्यांनी, आता स्वामी स्वरूपानंदांनी देह ठेवला, त्याच्यातनं आपण काय जाणून घेऊ शकतो. संतांनी देह ठेव, ज्ञानेश्वर जेव्हा समाधिस्थ झाले असतील तेव्हा बाकीचे जे होते त्यांनी काय जाणलं असेल असा विचार करा, म्हणजे तुमच्या लक्षात येईल ते काय म्हणतायत. त्याचप्रमाणे माझे परमधाम कोणते हे आणिक एका प्रकाराने जाणता येणे सोपे आहे. मरणसमयी देह सोडल्यावर शेवटी जेथे योगी मिळतात ते माझे परमधाम होय. मग ज्ञानेश्वर महाराज कुठे जाऊन पोचले असतील? स्वामी स्वरूपानंद कुठे जाऊन पोचले असतील? है ना. हा सगळा विषय अशा प्रकारे आपल्याला अभ्यासायचा आहे तो. म्हणून लक्षात, किंवा अकस्मात असेही घडून येते की अकाली देह सोडला जातो व मग पुन्हा त्याला पुनर्जन्म घ्यावा लागतो. बरं का. मग देह सांडे तरी मागवते येणे घडे देहासीची. म्हणजे अशा याच्यामध्ये काय होतं काही वेळेला की प्रारब्ध बाकी राहिलेलं असतं. प्रारब्ध बाकी राहिलं असेल तर ते संतत्व परत जन्म घेणारच. ते काही तसं, कारण प्रारब्ध भोगून दिल्याशिवाय तो कायदाच तसा आहे. त्यामुळे तो कायद्याचं तो उल्लंघन केलं जात नाही. परंतु एवढ्या परमस्थितीत पोचलेली जी लोक असतात त्यांना हे सगळं माहिती असतं. महत्वाचं आलं का लक्षात. त्याच्यामुळे त्यांना आपल्यावरती कुठल्या प्रकारे घाला येत आहे हे त्यांना जाणवत असतं, माहिती असतं काही प्रमाणात, आणि त्याला सामोरे जाण्याची त्यांची मानसिकता पूर्णपणे तयार झालेली असते. किंबहुना ते तयारीतच बसलेले असतात की मी आता त्या परमधामाला जाण्याच्या इच्छेनेच बसलोय. येऊ दे काय त्रास व्हायचे, शारीरिक मानसिक जे काय असतील ते येऊ द्या, कमान. ही जी गोष्ट आहे ही गोष्ट पण तेवढीच महत्वाची आहे, लक्षात घ्या, आहे ना. त्याच्यामुळे सद्गुरू हे तसे सोडत नाहीत परमपदाला पावलेल्या आपल्या शिष्याला, असंही म्हणा पाहिजे असेल तर. त्याच्यामुळे ही सगळ्या ज्या सर्व शक्ती कार्य करत असतात ना या ब्रह्मांडामधल्या, या सर्व ईश्वराच्या शक्ती आहेत, लक्षात घ्या. त्या आपल्याला विरोध कसा करायला बसलेलाच नाही आहेत. तुम्ही अशी कल्पना डोक्यात घ्या की मला विरोध करणारी या भूमंडळामध्ये शक्तीच नाहीये कुठली. कारण त्या सर्व शक्ती ईश्वरानेच निर्माण केलेल्या आहेत आणि सगळा त्यांचा ओढाताण जी चालू आहे त्या शक्तींची, ती प्रकृतीने त्या प्रत्येक जीवाला पुढे ढकलण्यासाठी त्यांचा प्रयत्न आहे. मग मी जर पुढेच जात असेल तर त्या शक्ती मला सपोर्टच करणार आहेत ना. मी पुढे जात नसेल तर त्या मला मागे घेऊन पुढे ढकलू शकतात, असंही आहे की नाही. एफर्ट्स कशाला म्हणतो आपण? लांब उडी मारतो की नाही, तर लांब उडी मारताना अगोदर एक 10 फूट मागे जावं लागतं, तिथनं पळत यावं लागतं. म्हणजे जे मागे जाऊन पळत येणं आहे आणि त्या पॉइंटला येऊन उडी मारणं आहे. उडी तर ही दिसणारी आहे, पण 10 फूट मागणं पळत येणं हे काय आहे? व्हॉट इज दॅट? दॅट इज एफर्ट. अरे का लक्षात, त्याला एफर्ट्स असं म्हटलेलं आहे. त्याच्यामुळे हे एफर्ट्स ती शक्ती घेते. तुला अक्कल नाही ना, चल घे, तुला घेते मागे. म्हणून ही दुःख येतात ना, ती दुःख त्या शक्तीने आपल्यासाठी घेतलेले एफर्ट्स असतात असं समजा, असं मी म्हणतोय तुम्हाला.
ते चांगल्यासाठी आहेत आपल्या. त्यामुळे आपला विषय जो सुरू होतो सगळा हा ईश्वराच्या जाणीवेमधला, ईश्वरातच जणू काही आपण राहत आहोत आत्ता असंच समजा. निजधामाला जायचं म्हणजे काय करायचं नाही, हे निजधामच आहे. पण ईश्वराच्या निजधामात जसं आपण राहू त्या स्थितीत राहण्याचा प्रयत्न करायचा. आलं लक्षात? नाही तर निजधामात आहे म्हणायचं आणि मग चल सर्व काम क्रोध मोह मद मत्सर सगळ्यांच्या लढाया सुरू आहे. त्याला काय लॉजिक नाही ना. ते कसं काय होऊ शकेल, ते जमणार नाही. म्हणून त्यामुळे अकाळी देह सोडला जातो व मग पुन्हा त्याला पुन्हा जन्म मिळतो. असो म्हणून काळशुद्धी जरी देह ठेविती तरी ठेवित खेवी ब्रह्मची होती. एरवी अकाळी तरी येती संसारा पुढती. तैसे सायुज्य आणि पुनरावृत्ती या दोन्ही अवसरा आहाती. तो अवसर तुझ प्रती प्रसंगे सांगो. म्हणून शास्त्राने माझा प्राप्तिकाल जो सांगितला आहे तो काळ पाहून योगी देहाचा त्याग करतील तर देह सुटल्याबरोबर ते ब्रह्मरूपच होतात. नाहीतर अकाळी देह सोडला असता पुन्हा त्यांना संसारात यावे लागते. त्याप्रमाणे ब्रह्मस्वरूप होणे व संसारात येणे अशा दोन्हीही गती कालाच्या स्वाधीन आहेत. तोच प्रत्येक गतीचा काल कोणता हे तुला या प्रसंगाने सांगतो. म्हणजे आता त्यांनी दोघांचाही विचार केलेला आहे. म्हणजे जो सायुज्य मुक्ती घेऊन ईश्वराच्या निजधामात जातो त्याचा काल कसा आहे, आणि जो साधना करत आहे आणि साधना करत असूनही पूर्णत्वाच्या जाणीवेपर्यंत पोहोचलेला नाहीये त्याचाही काल कसा असतो मरणाचा, ते तुला सांगतो. दोन्हीच प्रकार, दोघांची काळजी नियती घेतीये थोडक्यामध्ये. आलं का लक्षात? कारण तो मरण काळ आपल्याला माहिती नाहीये ना, आपल्या हातात आहे का तो काळ? मग ते नियती आपला काळ शोधणार आहे ना. म्हणून जे ईश्वराधीन आहे ते आपल्या फायद्याचं कसं आहे आणि आपल्याला जे योग्य आहे तेच आपल्याला बरोबर कसं देण्याची ताकद नियतीच्या म्हणजे ईश्वराच्या नियमात बसलेली आहे. म्हणून त्याच्या सर्व नियमांना सर्व कर्मांना निर्दोष न्यायाचं स्वरूप प्राप्त होतं. लक्षात ठेवा. म्हणून तो कोणावरच अन्याय करत नाही असं म्हटलं जातं, आहे की नाही. आता काळाची जाणीव म्हणून मरणाचे स्मरण असावे. मरणाचे स्मरण म्हणजे काय? मरण काळाचे स्मरण असावे. मग मरण काळ आपल्याला कसा येईल याचा विचार करावा लागतो. हठयोगामध्ये आपले चांगदेव आहेत की नाही, चांगदेवांनी काय केलं? 1400 वर्ष जगलेले, तुम्हाला कल्पना आहेच. म्हणजे ज्ञानेश्वरांच्या अगोदर 1400 वर्ष, म्हणजे आता 1400 अधिक 700 झाले. ते तसा विचार केला तर त्यांना जाऊन 700 झाले असतील समजा, काय वाटत इट. परंतु 1400 वर्ष झाले आणि तेव्हा ते कुठं असतील, ज्या भारतामध्ये काशीला कसं कुठं होते म्हणे. असं मी अजून काही त्यांचं चरित्र अभ्यासलेलं नाही आहे, परंतु साधारण माहिती की तिथं त्यांचे गुरु होते आणि त्या गुरूंकडे ते गेले. त्यांना सर्व प्रकारच्या कला सर्व येत होत्या, परंतु ईश्वर प्राप्तीचा योग त्यांना समजून घ्यायचा होता. लहानपणापासून अत्यंत बुद्धिमान म्हणून त्यांना लहानपणापासून चांगाच म्हणायचे. लक्षात? चांगा. त्यांचे आईवडील हे काय, आता मला गावांची नावं काय एवढं नाही, कारण पूर्वी वाचले मी, आत्ता काही लक्षात नाही एवढं, परंतु समजून घ्या. तर ते जे आईवडील होते त्यांनी त्याला चांगल्या प्रकारचं शिक्षण दिलं. त्या काळातलं त्याला सर्व प्रकारच्या कला येत होत्या, सर्व प्रकारच्या.
आणि त्या कला सगळ्या म्हणजे 16 कला शिकून झाल्यानंतर हा मुलगाच होता. इतका बुद्धीने अनन्यसाधारण अशा प्रकारची बुद्धिमत्ता, दैवी बुद्धिमत्ता प्राप्त झालेला होता. मग त्याला ही जी विद्या प्राप्त करून घ्यायची होती म्हणून त्याला सांगितलं गेलं की काशीला एक आहेत गुरु, त्यांच्याकडनं तुला हे प्राप्त होईल बरं का. म्हणून आणि बाय दॅट टाईम म्हणजे तो काय समजा एक 15-20 वर्षाचा असेल चांगदेव, 25 वर्षाचा असेल समजा, आणि त्या काळामध्ये सर्व कला येत असल्यामुळे त्याच्याबरोबर खूप मोठा समुदाय होता. त्याला ओळखणारी लोक खूप होते, कारण सर्वांना शिकवायचा तो. म्हणजे पहिल्यापासून वृत्ती तीच होती आहे की नाही. म्हणजे क्लासेस घेऊन शिकवणं हा विषय नव्हता, पैसे घेऊन शिकवणं हा विषय नव्हता त्याचा. शिकवणे, लोकांना ज्ञान देणे अशा वृत्तीचा चांगा होता. आणि त्याच्यामुळे त्याच्या पाठीमागे खूप लोक होती. तर ती सर्व लोक पण त्याच्याबरोबर आली काशीला. काशीला गेल्यावर त्यांनी चौकशी केली की अरे की कुठे आहे अशा प्रकारचं ज्ञान देणारे गुरु कुठे आहेत. ते म्हणे बाहेर, काशीच्या बाहेर कुठे डोंगर आहे, तर त्याच्यात तिथं आत गुहेत आहेत आणि त्या गुहेत जाता येत नाही, कारण तिथं सगळे साप वगैरे वगैरे असे सगळे आहेत आणि त्या आत खोलवर गुहेत आहेत. तर हा चांगा त्यावेळेला सगळे बाहेर राहिली आणि एकटा आत गेला गुरूंच्या शोधामध्ये आणि 8 वर्ष आतमध्ये होता गुहेत त्या गुरूंबरोबर. तिथं त्यांनी साधना केली आणि संपूर्ण हठयोग त्यांनी सिद्ध करून ते बाहेर आले. आणि मग लोकांनी ओळखलं, अरे हेच ते चांगदेव. मग त्यांनी हे केलं आणि त्याच्यानंतर मग ते परत लोक त्यांना त्यांच्या गावात घेऊन आले. आणि मग प्रत्येक वेळा मृत्यू आला. कशावरनं सांगतोय मी तुम्हाला, त्या हठयोगाच्या जाणीवेतनं काळाच्या वेळेला त्यांनी स्वतःला कालबाह्य करून घेतलं. परत काळ सुरू झाल्यावर परत त्या शरीरात आले. दॅट इज द टेक्निक. लक्षात घ्या. नाही, असे 1400 वर्ष ते जगलेले आहेत. आणि तेव्हा मग ज्ञानेश्वरांची त्यांची भेट होते आणि ते ज्ञानेश्वरांना आतून जाणून असतात. म्हणजे बघा, हे अहंकार होता का? अहंकार नव्हता, शुद्ध होते. म्हणून माणसाची खरी शुद्ध प्रत जर कुठं बघायची असेल तर चांगदेव. शुद्ध स्वरूप देवा तवाज पाहतो मी. तो कोण? चांगदेव. आणि म्हणून त्यांना ज्ञानेश्वरांना काय लिहावं हे कळेना, पण ते ओळखणाराही व्यक्ती निवृत्तीनाथ होते. त्यांनी सांगितलं ज्ञानेश्वरांना की हा खूप शुद्ध आहे, स्वच्छ आहे, तू याला मार्गदर्शन कर. आहे की नाही? मग काय मार्गदर्शन झालं? ते चांगदेव 65 झाली. थोडक्यात सहज विषय आला म्हणून मी सांगितलं. म्हणून ती चांगदेव 65 चांगदेवासारखं झालं तरच कळणार आहे. व्हेरी डिफिकल्ट ना. त्यामुळे ही सगळी अद्वैत भूमिका होते ना तयार. तिथं ईश्वर अद्वैतात शिरतो तेव्हा चांगदेव समजू शकल्या जातात. नाही तर चांगदेवाला समजणं पण खूप अवघड आहे ना. असो, तो विषय वेगळा. पण सांगण्याचा हेतू काय माझा, की अशा या दोन्ही गती कालाच्या स्वाधीन आहेत. तोच प्रत्येक गतीचा काल कोणता हे तुला या प्रसंगाने सांगतो परीक्षा. म्हणून तरी ऐकेगा सुबटा पातलिया मरणाचा माझीवटा पाचही आपुलिया वाटा निगती अंती ऐसा वरी वरी पडिला प्रयाणकाळी बुद्धी ते भ्रम न गिळी स्मृती नवे आंधळी न मरे मन. हे थोर योद्धा अर्जुना, इकडे लक्ष दे.
कारण तुझ्या समोर मरण उभं आहे म्हणून इकडे लक्ष दे. आलं का लक्षात? समोर युद्धाचा प्रसंग आहे त्यामुळे लक्ष दे, इकडे लक्ष दे. मरण काळाची मूर्छा प्राप्त झाली असता देहात असलेली ही पंचमहाभूते शेवटी आपल्या वाटेने म्हणजे बाहेरच्या आपापल्या भूतात मिळण्याकरता निघतात. बघा आता सुरू झालं. इकडे लक्ष द्या म्हणून सांगितलं तरी काय झालं असेल, काय घडतं मरण हे असताना समजून घेण्यासारखी गोष्ट आहे. म्हणून ऐसा वरी वरी पडिला प्रयाण काळी बुद्धी ते भ्रम न गिळी स्मृती नवे आंधळी न मरे मन. म्हणून पंचमहाभूते शेवटी आपल्या वाटेने म्हणजे बाहेरच्या आपापल्या भूतात मिळण्याकरता निघतात. अशा रीतीने मरणकाळ येऊन पडला असता बुद्धी भ्रमाने गिळली गेली नाही म्हणजे बुद्धीला भ्रम झाला नाही, स्मरणशक्ती ही आंधळी झाली नाही म्हणजे स्मरणशक्ती उत्तम राहिली व मन मेले नाही म्हणजे मन सावध आहे. ही स्थिती प्राप्त करावी लागणार ना, बरोबर की नाही? म्हणून हा चेतना वर्ग आघवा मरणी दिसे टवा टवटवा परी अनुभवालिया ब्रह्मभावा गवसणी होऊनी. याप्रमाणे सर्व चेतनत्वे मरणाच्या वेळी टवटवीत म्हणजे आपापली कार्य करण्यास समर्थ असतात. पण जर आपले अंतःकरण ब्रह्मभावाला गवसणी होऊन ब्रह्मभावाचा अनुभव आला असेल तरच हे घडणे शक्य आहे. इकडे लक्ष द्या असं म्हणतात ते. म्हणजे सर्व पंचमहाभूत टवटवीत हवीत ना. टवटवीत म्हणजे त्यांना परत या महाभूतांमध्ये आपल्या शरीरातली जी पंचमहाभूत आहेत ती समष्टीमधल्या ही व्यष्टी आहे, समष्टीतल्या पंचमहाभूतांमध्ये जाण्यासाठी उत्सुक आहेत. उत्सुक असणं म्हणजे टवटवीत आहे. पण त्यासाठी काय लागणार आहे? मन बुद्धी चित्त अहंकार हे अंतरंग चतुष्टय ईश्वराच्या जाणीवेमध्ये पूर्णपणे एक प्रकारे समर्पित असेल म्हणा किंवा ईश्वरमय झालेला असेल असं म्हणत असाल तर त्याच्यामध्येच ते समर्पित असेल असं म्हणण्याचा भाग आहे. आणि त्यामुळे मनाची स्मृती, बुद्धीची जाणीव म्हणजेच परत स्मृती या सर्व गोष्टी टवटवीत आहेत, राहू शकतात असं त्यांना म्हणायचं आहे. असा हा ऐसा सावधा समभावो आणि निर्वाण वेरी निर्वाहो हे तरीच गडे सावावो अग्नीचा आथी पाहा पावारे नेका उदके जै दिवियाचे दिवे पण झाके तै असतीच काय देखे दिठी आपली. असा हा तत्वांचा समुदाय सावध असणे व मरेपर्यंत त्यांचा सावधपणा टिकून राहणे हे अग्नीचे साह्य असले तरच घडणे शक्य आहे. म्हणजे बघा तेज तत्व किती महत्वाचं होऊन बसलं इथं आणि ते आपल्यात आहे. म्हणजे पंचमहाभूतातलं तेज तत्व. म्हणून एखाद्या वेळेला शरीर तुमचं हे झालं असेल काय म्हणतात त्याला जडत्वाच्या जाणीवेतनं हालचालीला विरोध करणारा असेल किंवा त्याच्यात मान्य आला असेल तर चालू शकतं. परंतु तेज तत्वात मान्य आलं तर बुद्धीमध्ये मान्य येतं असा विषय येतो. म्हणून तेजाचा आणि वायूचा म्हणजे प्राणाचा संबंध हा सगळा ईश्वराशी निगडित होणार आहे, एकदम ईश्वराकडे घेऊन जाणार आहे. म्हणून ते म्हणतायत लक्षात टिकून राहणे हे अग्नीचे साह्य असेल तरच घडणे शक्य आहे. अर्जुना पहा वाऱ्याने किंवा पाण्याने दिव्याचा प्रकाश विझला असता आपली दृष्टी जरी असली तरी दृष्टीला दिसते का? ते दिसणार नाही ना. हा दिवा बंद झाला है ना तर दृष्टीला दिसणार नाही.
सूर्यासमोर अभ्र आलं समजा आणि आपण आज कुठेतरी अंधारात असू तर अधिकच अंधारात जाणार आहोत, लक्षात घ्या. म्हणून त्याप्रमाणे तैसे देहांतीचेनी विषम वाते, देह आत बाहेरी श्लेष्मा आते, ते विझोनी जाय उजिते अग्नीचे जेव्हा, ते वेळी प्राणासी प्राण नाही, तेत बुद्धी असोनी करील काही, म्हणोनी अग्निवीण देही चेतना न थारे. ज्याप्रमाणे मरणाच्या वेळी त्रिदोषांच्या प्रकोपाने देहाच्या आत व बाहेर कफ व्यापतो, तेव्हा अग्नीचे तेज नाहीसे होते. लक्षात. तेव्हा प्राणाच्या ठिकाणी जिथे प्राणशक्ती राहत नाही तेथे बुद्धी असून ती काय करणार आहे, म्हणून अग्नीच्या बळा वाचून म्हणजे उष्णते वाचून देहामध्ये चैतन्य राहू शकत नाही. हा विषय अभ्यासण्यासारखा कसा आहे, कारण हा आपल्याला आयुष्यात एकदाच अनुभवता येतो, एरवीला फक्त बघता येतो, आहे की नाही. पण बघणं सुद्धा त्या दृष्टीतनं केलं त्यासाठी हे ज्ञान असावं लागणार आहे की ती व्यक्ती जाते कशी. कारण एक दिवस आपल्यालाही तसंच जायचंय, म्हणून हे समजून घेणं खूप गरजेचं असतं की तो काय येणार आहे माझ्यामध्ये, की ज्या वेळेला माझ्या शरीरातल्या या शक्ती कमी व्हायला कारण काय घडणार आहे. कारण हे जे त्रिदोष आहे, या त्रिदोषातली कफवृत्ती जी आहे हिचं प्रमाण फार मोठ्या प्रमाणात वाढतं आणि त्याच्यातनं अग्नी विझतो. अग्नी विझतो. अग्नी एकदा विझला की विषय प्राणाच्या जाणीवा संपतात आणि त्यामुळे बुद्धीला काहीही कळत नाही. स्मृती नावाचा एक प्रकारचा जी भूमिका आहे ती भ्रंश पावते आणि जेव्हा शेवटी प्राण अगदी सोडूनच जातो तेव्हा ती स्मृती सुद्धा प्राणाबरोबर निघून जाते. लक्षात ठेवा. ती वायुतत्वाचं कार्य तिथं असतं. कारण ती सगळी शक्ती आपण जेव्हा सुरुवातीला अभ्यास केला होता किंवा पुढे केला आहे समजा, मला वाटतं करू परत, तेव्हा आत्म्यापासून या शक्ती आलेल्या आहेत. म्हणून आत्मा जेव्हा त्याच्या जाण्याची एक प्रकारे बांधणी जाण्याची तयारी करतो तेव्हा त्याच्या शक्तींनाच ओढून घेतो आतून. आपल्याला आत्ता कळत नाही हे, कारण आपल्या शक्ती आल्यात कुठून, आत्म्यापासून आल्यात. त्या अशा काय बाहेरून आल्या नाही आहेत, आत्म्यापासून आतूनच नाभिस्थानातनं त्या परा ही शक्ती येते आणि ती पराशक्ती मग संपूर्ण शरीरामध्ये व्यवहार करते, अपरा होते, विविध माया स्वरूप धारण करते आणि तिच्यामधनंच ही जी सगळी चक्र वगैरे जी म्हणतो ना आपण, या सर्व आपल्या गर्भामध्ये असतानाच ती पराशक्ती जेव्हा प्रत्येक चक्राला उन्मनित करत जाते त्याप्रमाणे सर्व धारणा शरीराच्या तयार व्हायला लागतात आणि त्या धारणा जशा तयार व्हायला लागतात तेव्हा परा आपलं मूळ स्वरूपच बदलून टाकते, तीच परा होते. आणि अहंकाराच्या जाणीवेत जेव्हा आपण येतो, आपण स्वतःला आपल्या वेगळेपणाच्या भूमिकेत जेव्हा धारण करतो तेव्हा तीच शक्ती माया म्हणून आपल्यात कार्य करायला लागते. मग या आल्या कुठनं शक्ती, आपल्या आत्म्यापासून आल्या आणि मग त्याचा बिंदू कुठं आहे, नाभिस्थान आहे. म्हणून आत्मा थेट नाभीमधनं शक्ती ओढून घ्यायला लागतो, असं ते गणित आहे. त्यामुळे प्राण जाताना सुद्धा तुम्ही बघा त्याचं जे गमन आहे ते डोळ्यामधनं व्हावं. डोळे बंद असतानाही प्राण खरं तर आपल्या
इथनं काय म्हणतात त्याला, हा ब्रह्मरंध्र नाही त्याला, टाळूतनं बाहेर पडतं. अशी स्थिती खरं तर त्याची आहे. कारण प्राणाला सगळं सचित्रच आहे. लक्षात, आपल्याला वाटतंय असं बंद आहे, तसं काही नाहीये. ते सचित्रच आहे. हाडं सुद्धा सचित्रच आहेत. त्यात आर्थरायटिस झाला असेल तर काही विचारूच नका, भोकच सगळे तर असं. परंतु त्यामुळे म्हणून अग्नीच्या बळा वाचून म्हणजे उष्णते वाचून देहामध्ये चैतन्य शक्ती राहू शकत नाही. अगा देहीचा अग्नी जरी गेला तरी देह नवे चिखलवोला. आता बघा, वाया आयुष्य वेळा आपुला अंधारे गेवसी आणि मागील स्मरण आघवे ते तेडे अवसरे सांभाळावे मग देह तेजुनी मिळावे स्वरूपी की. अर्जुना, देहातील अग्नी म्हणजे उष्णता एकदा नाहीशी झाली की मग तो देहात राहत नाही. तो देह म्हणजे ओला चिखल होय. त्या अंधारात आयुष्य आपली संपायची वेळ पाहत राहते. लक्षात, म्हणून ते चैतन्य गेलं की त्या अंधारात आयुष्य आपली संपायची वेळ पाहत राहते. आयुष्य संपायची वाट पाहते म्हणजे इट टेक्स लिटिल टाइम. प्राण निघून गेलेला असतो, आलं का लक्षात. परंतु जी एक ज्याला इनर्शिया असतो ना, प्रत्येक शक्तीचा एक इनर्शिया असतो. इनर्शिया म्हणजे टू कीप द थिंग्स इन दॅट मोमेंटम. ही नॅचरल गोष्ट आहे की ती चाल आपल्याला वाटतं. तुम्ही जर कधी पाहिलं असेल, मी पाहिलं होतं एकदा म्हणून सांगतो तुम्हाला, की हार्ट अटॅक येतात ना ज्या लोकांना, त्याने फेल होतात आहे ना, फेल झाले ICU मध्ये असतील तर त्यांना त्या बेडवरती ठेवतात आणि परत शॉक ट्रीटमेंट देतात. तो इनर्शिया रिओरिएंट करण्यासाठी देतात. आणि जेव्हा तो शॉक दिला जातो ना, यू विल नॉट बिलीव्ह, ती व्यक्ती जागी झाली की काय असं वाटतं एकदम. यू विल नॉट बिलीव्ह, पण ती धाडकेने खाली पडते परत. दिस इज टिपिकल. आलं का लक्षात. म्हणून मी हे आपल्या समोर पाहिलं म्हणून मी सांगितलं तुम्हाला एवढंच. म्हणून आयुष्य आपली संपायची वेळ पाहत राहते. म्हणून या सगळ्या गोष्टी होतात. म्हणून आपल्यामध्ये काय म्हटलं जातं की जेव्हा तो मरतो माणूस, त्यानंतर किमान 8 तासाच्या आत त्याची बॉडी हलवायची असते असं म्हटलंच शास्त्र सांगता. परिस्थिती वेगळ्या असू शकतात, त्याच्याबद्दल नाही मला काही म्हणायचं, परंतु 8 तासात हलवावं. त्याचं कारण हे आहे की तो जो शरीर आपलं होतं त्याची व्यवस्था हळूहळू कमजोर 1, 4, 5, 6 तासामध्ये होत राहते. आणि ती जी एक प्रकारची जो मी मोमेंटम म्हटला तुम्हाला, जो इनर्शिया म्हटला, त्याच्यामुळे तो जो जीवात्मा असतो ना त्याला त्या शरीरात घुसायची इच्छा तयार असते. दॅट इज द प्रॉब्लेम. आणि त्याला आत जाता येत नाही, कारण त्या आतमध्ये जो सगळा, कारण पोकळ्या तशाच आहेत सगळ्या, लक्षात घ्या. आणि त्या पोकळ्यांमध्ये जो वायू असतो त्या वायूला धनंजय वायू असं म्हटलं जातं. ते वायूचं स्वरूप आहे. त्या वायूला धनंजय म्हटलं जातं. आणि तो धनंजय वायू जो आहे तो त्या जीवात्म्याला आता अजिबात, कारण त्याला येऊनही काही उपयोग नसतो, कारण त्याचा तो संबंधच त्या शरीराचा संपलेला आहे. आणि दॅट बॉडी इज नॉट गोइंग टू वर्क आउट. आणि तो येतो केव्हा येतो माहिती आहे का, तर तो ॲक्च्युली हे 8 तास बॉडीचं चालतं इथं. आणि तो जीवात्मा असतो त्याला कळत नाही, तो त्या पोकळीमध्ये निघून जातो. तो ज्या पोकळीत निघून जातो त्या पोकळीमध्ये अनंत प्रवास केल्यासारखा तो पळत राहतो. काल जे मी म्हटलं असे ढकलल्यासारखे जातात ना, तसे ते पळत कुठेतरी दूर दूर जातात. त्यांना तिथं बाकीचे जीवात्मे सांगतात की अरे तू आता गेलेला आहेस,
हे त्याला समजून सांगतात, त्याला पटत नाही. मग तो 8 तासांनी परत त्या तिथं येतो, बॉडीच्या तिथं येतो. त्या बॉडीच्या तिथं आला की त्याला त्या बॉडीत शिरण्याची एक हौस तयार होते. आणि त्याचा कारण आसक्ती आहे ना. जे शरीर कसं का असे ना, अगदी कॅन्सरने लिप्त असलं तरी सुद्धा ते शरीर माझं असतं, त्याच्यातनं मी खूप उपभोग घेतलेले असतात, आहे की नाही. त्यामुळे त्या शरीराला सोडवत नसतं आणि त्याला कळत नाही आजूबाजूची लोक काम रडतायत. त्याला कळत नाही की ही लोक, अरे मी तर आहे इथं, मी गेलेलो नाहीये कुठं, पण तुम्ही रडताय कशासाठी. हे त्याची वेदना सुरू होते तिथं. आणि तो बोलूही शकत नाही, तो ओरडून सांगत असतो, ते ऐकूही शकत नाही कोणी. आणि मग तो देह त्याच्या समोर घेऊन जाणं हे जास्त दुःखकारक असतं त्याच्या दृष्टीने. म्हणून शास्त्र काय सांगतं की तुम्ही मनुष्य गेल्यानंतर 6 ते 8 तासाच्या आत त्याच्या देहाचं विसर्जन करा. आणि ती जी जागा आहे त्या जागेवरती फक्त ज्योत लावा, पंटी लावा, आहे ना, पीठ टाकून पंटी लावा, अशी ती आपली पद्धत आहे शास्त्राची. तो जेव्हा त्या जागा, त्याला ती जागा माहिती असते, त्या जागेवर येऊन तो येतो लक्षात. आणि त्या जागेच्या दुसऱ्या दिवशी रात्री, खरं तर असं सांगतात, त्या दिवशी रात्री ती जी जागा असते त्या जागेच्या आजूबाजूला आपल्या सर्व नातेवाईकांनी झोपावं. त्याला ती जागा दडपणं असं म्हणतात. लक्षात, ती जागा दडपावी लागते, कारण त्याला तो ती सर्व लोक पाहतो. मग झोपलेली त्याला प्रेम असतं ना, म्हणून आणि तो आपलं स्वरूप ज्योतीमध्ये पाहतो. मग त्याच्या अधिक लक्षात येतं की अरे नाही, आता या लोकांना मला डिस्टर्ब करून चालणार नाही, लेट इट गो असं म्हटलं जातं. हा सर्व शास्त्राचा भाग आहे. त्याच्यामुळे हा विचार अजून पुढे येईल तेव्हा बघू आपण. काळ जो आहे की नाही, त्या काळाच्या भूमिकेमध्ये एक चांगली गोष्ट आहे जी घडलेली आहे, ज्या ज्ञानेश्वरीला आधार घेऊन आपण घेतो आहोत, ते माधांचे गुलाबराव महाराज त्यांचीच ती गोष्ट आहे. ते या इथं पुण्यामध्येच धोबीघाट आहे ना, गोळीबार मैदानाच्या तिथं कुठंतरी ते राहत होते. तिथं त्यांची झोपडी का असं काहीतरी होतं. आणि ज्ञानेश कन्या म्हणून ते होते, जन्मांध होते. त्यांची इच्छा अशी की मला मरणाच्या वेळेला येणाऱ्या दुःखाचा अनुभव घ्यायचा आहे आणि तो लिहून ठेवायचा आहे. बघा आता किती त्रयस्थाची भूमिका असेल ही. म्हणजे त्यांना मरणकाळ कळला, त्यांनी त्यांच्या शिष्याला बोलावलं आणि मरण कसं येतं हे मरण बघत 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 ते बोलत बोलत त्यांनी देह ठेवला. केवढं वेगळं गणित आहे ना हे. आणि ज्यावेळेला आपण म्हणतो मरणाच्या यातना, तर त्यांनी प्रकृतीला असं आवाहनच केलं की माझ्या योग्यतेचा विषय नसून मला तू एखाद्या सामान्य माणसाला कशा प्रकारे मरण यातना देतेस ते सांग. तेव्हा त्यांनी ते वर्णन केले की असंख्य लाखो सुयांचा अंगात घुसवल्याचा जो त्रास होत असतो तसा त्रास मला आता होत आहे. म्हणजे सहज नाहीये मरण, लक्षात घ्या. सांगण्याचा हेतू असा आहे की तू म्हणून सर्वसामान्य माणूस म्हणून मरण्यात आणि आध्यात्मिक साधकाच्या जाणीवेतनं पुढे विकास करत मरणाला सामोरं जाणं, या दोन मध्येच मानसिकतेत फरक पडतो. अर्जुना, देहातील अग्नी म्हणजे उष्णता एकदा नाहीशी झाली की मग तो देह राहत नाही. तो देह म्हणजे ओला चिखल होय. त्या अंधारात
आयुष्य आपली संपायची वेळ पाहत राहते आणि मागे प्राप्त करून घेतलेले ब्रह्मभावाचे स्मरण त्यावेळी सांभाळले गेले तरच देह टाकल्याबरोबर योगी ब्रह्मस्वरूपात मिळतो. म्हणून ती जी टिपिकल वेळ आहे त्या वेळेलाच, त्या क्षणाला आपण जे आयुष्य जगलेलं असतो त्याची परीक्षा तिथं असते. म्हणजे आयुष्यभर तुम्ही काय काय केलं असेल, जे जपलं असेल ते तिथं बाहेर येतं तुमच्या. म्हणून तिथं फसवाफसवी हा विषयच येत नाही. म्हणून हा सगळा स्वतःच्याच जाणीवेतला आहे विषय. वैयक्तिक अध्यात्म म्हणतो ना आपण, ते यासाठी. म्हणून आधी अभ्यास जो केला तो मरण न येता निमोनी गेला. देसे ठेवणे न दिसता मालवला दीप हातीचा. आता असो हे सकळ जाण पा ज्ञानासी अग्निमूळ. त्या अग्नीचे प्रयाणी बळ संपूर्ण आथी. म्हणून पण त्यावेळी तर देहाच्या आत बाहेर व्यापलेला कफाच्या चिखलामध्ये चेतनाच बुडून गेली असल्यामुळे मागील पुढील काहीच आठवण राहत नाही. ज्याप्रमाणे ठेवलेली वस्तू दिव्याने शोधत असता ती सापडण्यापूर्वीच हातातील दिवा विझावा, त्याप्रमाणे अगोदर जो अभ्यास केलेला असतो तो देह पडण्यापूर्वीच विसरला जातो. लक्षात. पण हा जो सगळा अभ्यास केलेला असतो याच्यामध्ये तुमच्या लक्षात येईल की बाहेरच्या शक्तींची आपल्याला केवढं सहाय्य असणं गरजेचं आहे. म्हणजे ज्याला आपण ग्रॅटिट्यूड म्हणतो ना, काय म्हणजे लेवल ऑफ ग्रॅटिट्यूड, की ईश्वराबद्दलची भावना की तू माझला कसा सांभाळत आहेस आणि तू मला शेवटपर्यंत कसं सांभाळ, ही ग्रॅटिट्यूड आहे ना, हा भाव आहे. लक्षात ठेवा. म्हणून याला समर्पण म्हणा किंवा याला मला तू सांभाळ बस, असा एक आईचा हात मुलाच्या हातात जसा असावा तशा प्रकारचा हात त्यांनी धरावा. आपण त्याचं बोट धरण्याचं काही कारण नाही, ते धरू शकणार नाही. त्यांनी आपला हात धरावा ही भूमिका आहे त्याच्यामध्ये. म्हणून ती जी ग्रॅटिट्यूड आहे तो देह पुरण्यापूर्वीच पडेपर्यंत आपल्याला तो ठेवता यायला पाहिजे भाव असा. अर्जुना, हे निरूपण असू दे, एवढे लक्षात ठेव की मरतेवेळी ब्रह्मज्ञानाचे स्मरण राहण्याकरता मुख्य अग्नी किंवा उष्णता कारण आहे. शरीरात अग्नीची उष्णता असली तर मरतेवेळी त्या अग्नीचे संपूर्ण शरीराला किंवा शरीरातील बुद्ध्यादी तत्वांना सामर्थ्य मिळते. म्हणून या अग्नीचं जे महत्त्व आहे शरीरामधलं, हे बघा, प्राण आणि अग्नी याचं अनन्यसाधारण महत्त्व आहे. सूक्ष्म स्वरूपातलं महत्त्व आहे. जलतत्व आणि पृथ्वीतत्व यांचा शारीरिक जाणीवांमध्ये नक्कीच त्यांचं महत्त्व नाही आहे असं मी काय म्हणत, कारण अन्नमय कोश वगैरे सर्व जीवन त्याच्यावरच चालणार आहे. परंतु महत्त्वाचं जे सर्वात गोष्टी आहेत ती याच्याशी निगडीत होतात. म्हणून हा अग्नी समजून घेतला पाहिजे. अग्नी समजून घ्यायचा म्हणजे काय, आपण मध्ये गुरुपौर्णिमेमध्ये याच्यात सांगितलेलं होते की कुठल्या प्रकारचे अग्नी आहेत आपल्याकडे. आपल्या खाली इथं जे त्रिकोणी कुंड आहे त्या कुंडामधला जो अग्नी आहे तो मूळ अग्नी आहे असं म्हणलं जातं. आणि तो जो मूळ अग्नी आहे त्याच्यातनंच पुढे तो अग्नी वाढत जेव्हा धारणा तयार करायला लागतो तेव्हा त्याला भुजंग अग्नी म्हटलं जातं. तो भुजंग अग्नी तयार होतो. तो सर्व शरीराची धारणा तयार करत असतो. आणि या भुजंग अग्नीच्या जाणीवेतनं पुढे आपल्याला रुद्र स्वरूपाचा जो अग्नी आहे जो आपल्याला एक प्रकारे आत्मानात्म विवेकाकडे ईश्वराकडे घेऊन जायला लागतो. म्हणून तो रुद्र अग्नी, जसा रुद्र प्राणाचंही स्वरूप आहे आणि रुद्र हे अग्नीचंही स्वरूप आहे. म्हणून तो अग्नी
तेवढाच महत्वाचा आहे, तो साधनेनी वर जात राहतो. म्हणून नाभीपासून ब्रह्मरंध्रात प्राण अपान व्यान उदान समान हे जरी वायू असले तरी हा जो प्राण आहे, हा प्राण ज्याला प्राणवायू म्हणून म्हणतो आपण, तो प्राणामध्ये जायला लागतो. प्राण कुठं आहे आपला? प्राण म्हणजे आत्मा हा या इथल्या पोकळीत आहे, डोक्याच्या पोकळीमध्ये मध्यस्थ भ्रूमध्याच्या मागे, ते आपल्या आत्म्याचं ठिकाण आहे. त्यामुळे नाभीपासून ब्रह्मरंध्रात श्वास जातो, तो जो प्राण आहे तो प्राण प्राणमय जाणीवेत राहतो. म्हणून कुंभकामध्ये जो वायू राहतो तो प्राणमय जाणीवेमध्ये राहतो. आणि तोच तुमचा अग्नी जो आहे, मूळ अग्नी, तो भुजंगाच्या जाणीवेतनं रुद्रामध्ये येतो. आणि रुद्र म्हणजे आपल्या इथलं विशुद्ध चक्र, जिथं तो वायू रुद्र म्हणूनही असतो आणि तो अग्नी रुद्र म्हणूनही असतो. बघा रचना बघा कशी आहे सगळी. आणि त्याच्यातनं पुढे जेव्हा तो जातो तेव्हा आत्मज्ञानाच्या जाणीवेवरती, आज्ञाचक्राच्या भूमिकेवरती जेव्हा तो प्राण येऊन स्थिर होतो, आपण भ्रूमध्यापाशी स्थिर करतो म्हणजे आज्ञाचक्रापाशी स्थिर करतो प्राण, तेव्हा ब्रह्मज्ञान होतं आणि तेव्हा ब्रह्माग्नी पेटतो. लक्षात घ्या है ना. आणि तो ब्रह्माग्नी पेटवणं हा साधकाचा परमधर्म आहे, लक्षात ठेवा. म्हणून तुकारामाने म्हटलं ना, ब्रह्माग्नी पेटला ज्ञानाग्नी पेटला ब्रह्मत्वेसी. हा तुकारामाचे शब्द आहेत, ज्ञानाग्नी पेटला ब्रह्मत्वेसी. म्हणून हा ब्रह्मत्वेच्या जाणीवेतनं झाला प्रेत रूप शरीराचा भाव. मरणच सांगितलंय ना तुकारामाने. ते मरण कसं सांगितलं? असंच आहे, असंच चालतं ना ते मरण. पण ॲक्च्युअली काय होणार आहे, कारण ही तत्व कशी कार्य करतायत याचाही अभ्यास का महत्त्वाचा आहे. कारण हा अभ्यास आत्तापासून जर आपण केला, म्हणजे साधना करतानाच तुम्ही वायू अग्नी यांच्या जाणीवा एका जाणीवेतनं सातत्याने वर खाली अशा घेण्याच्या पद्धतीतनं आणि हे ज्ञान बौद्धिक जाणीवेतनं घेत गेलो तर मरणाच्या वेळेला काय होणार आहे, किंबहुना मरणाच्या अगोदर सुद्धा तुम्हाला त्या स्थितीची कल्पना तरी येऊ शकते. तर हे सगळं आपण करतो याचा उपयोग आहे ना, आलं लक्षात. आणि मग किमान या ज्ञानाच्या आधारे आपल्या जीवात्म्यावरती जो परिणाम होत राहतो तो परिणाम महाकारण देहात जातो. त्याचा पुढचा फायदा तुम्हाला सांगतो. त्याच्यामुळे आत्ता तुम्ही जे सगळं ऐकता आहात आणि ते अनुभवायचा प्रयत्न किंवा त्याच्यातनं ज्या काही तुमच्या भावना तयार होतात त्या सगळ्या महाकारण देहाशी कनेक्ट होत राहतात. मग भले या जन्मामध्ये जरी आपल्याला एखादी कमतरता आली तरी सुद्धा पुढचा जन्म जेव्हा आपण होतो आणि ज्ञानाच्या अधिष्ठ जाणीवेत येतो तेव्हा आपण चांगदेव सुद्धा होऊ शकतो. आलं का लक्षात? चांगदेव सुद्धा होऊ शकतो म्हणण्याचा अर्थ असा की लहानपणीच ब्रह्मज्ञानी होऊ शकतो. कारण ते गेलेलं नाहीये कुठं, पण तोच जीवात्मा परत येतोय. तोच जीवात्मा परत येतोय. जेव्हा तुम्ही म्हणता की नाही की तू पहिलीत ॲडमिशन घेतली, तुमची इच्छा काय असते त्या मुलांनी डिग्री घ्यावी. किती वर्षांनी घेतो डिग्री? 20, बरोबर आहे की नाही? हां, मग आपण जर आत्ता ॲडमिशन घेतली असेल, आत्ता आपलं वय काय आहे? 60, 65 आहे की नाही, जे काय असेल तुमचं वय ते. हां, तर पुढची डिग्री काय, पुढची समजा मास्टर्स घ्यायची, मास्टर्स तर व्हावंच लागणार ना, नाही का? कारण अलीकडची डिग्री चालतच नाही, इथं परत जन्माला यावंच लागतंय आहे की नाही. तर मास्टर्स व्हावं लागणार म्हणजे 20 अधिक 5
25 वर्ष जाळावी लागणार. म्हणजे पुढच्या 25 वर्षात आपण मध्येच कुठं गडबडलो समजा, असं धरून चला. गडबडलो तर गडबडलो, ठीक आहे, काळजी करू नका. आपल्याला पुढे कुठे जाणार आहोत ते आपण माहिती आहे. हां, मी जाणार आहे भवाहा महाहा जनहा तपहा, हा इथं जाऊन पडीन तिथनं आणि तिथं त्या हनुमंताला आणाभागा करीन. कारण इथंही माझा हे दैवत हनुमंतच आहे, मग तिथं काही वेगळं दैवत असणार आहे का माझं? मग तो हनुमंत म्हणे, हा हॅलो चल आता घेऊन जातो खाली परत तुला. हा, गुरुपुत्र वाचा, तुमच्या लक्षात येईल काय चालतंय सगळं. ते विनोदाचा भाग एक गंमत म्हणून सांगतोय तुम्हाला, पण परिस्थिती अशी आहे. त्याच्यामुळे हे सगळं ब्रह्मांड माझच आहे, मी मरणार नाहीच आहे ना. संबंध कुठे येतोय? आणि माझी ही वाटचाल चालत राहणार आहे, कारण तो जर अनंत आहे तर मी ही अनंताची वाट चालत राहणार आहे. बघा, असं जीवन आहे. त्याच्यामुळे मरण वगैरे, मरण संकल्पनेशी थांबे तर्क जाण त्याचा, असं काही नाही आहे. तो जाणता नाही आहे म्हणून त्याचा तर्क थांबलाय. ज्ञानेश्वरांचा तर्क काही थांबलेला नाही आहे, कुठल्याही संतांचा तर्क थांबला नाही. म्हणून मरण कल्पनेशी थांबे तर्क जाण त्याचा, ते जाणते नाहीच आहेत त्यांचा थांबतो. जाणते नसून जे जाणते आहेत असं स्वतःला समजतात त्यांचा तर्क थांबत असेल, परंतु ज्ञानी माणसाचा तर्क कधीच थांबत नाही, कारण तो शुद्ध ज्ञानाच्या जाणीवेतलाच विशुद्ध तर्क असतो. कारण या तर्काचा सर्व जो अर्क आहे तोच परमेश्वर आहे हे त्याला माहिती असतं. लक्षात घ्या, असा सगळा विषय आहे भयंकर. तर इथे आपण आता थांबूयात. हरिओम तत्सत, हरिओम तत्सत, हरिओम तत्सत.